संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे आता मज नको रे अनंता. म्हणजे देवा, मला आता काहीच नकोय. हा अभंग आपल्या आयुष्यातील एका अशा मनस्थितीचं चित्रण करतो जिथे कधी कधी आपल्याला आयुष्यात अशी स्थिती येते जेव्हा मन पूर्णपणे रिकामं होतं. माझ्याकडे थेरपी सेशनसाठी अनेक क्लायंट्स येतात आणि सहज म्हणतात, सर मला ना डिप्रेशन आलंय. आजकाल डिप्रेशन हा शब्द इतका कॉमन झालाय की साध्या उदासीनतेला सुद्धा लोक हे लेबल लावून मोकळे होतात. पण मित्रांनो, लक्षात घ्या, मनाविरुद्ध काही घडलं तर लो फील होणं हे नॉर्मल आहे, ते डिप्रेशन नाही. सॅडनेस ही एक तात्पुरती भावना असते, पण डिप्रेशन हा एक क्लिनिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये एक मूलभूत फरक असतो. उदास असताना आपण रडतो, दुःख व्यक्त करतो, पण डिप्रेशन मध्ये माणूस इमोशनल नमनेस अनुभवतो. त्याला काहीच जाणवत नसतं. सतत थकवा जाणवणं, झोप आणि भूक यामध्ये टोकाचे बदल होणं, ज्या गोष्टी पूर्वी आवडायचा त्यातला इंटरेस्ट पूर्णपणे निघून जाणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल वर्थलेसनेस फील होणं, ही डिप्रेशनची काही ठळक लक्षणे आहेत. पण लक्षात घ्या, जर ही स्थिती 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकली तरच आपण याला आजार म्हणू शकतो. हो, हे खरं आहे की आजकाल आपल्या समाजात डिप्रेशनचं प्रमाण वाढतंय. बदलती जीवनशैली, सोशल मीडियावर होणारी कॉन्स्टंट कंपॅरिझन आणि वाढलेला लोनलीनेस ही त्याची मुख्य कारणं आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला खरंच डिप्रेशन आहे ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे मदत मागण्यासाठी येऊ शकत नाही. ती मनाच्या एका अशा अंधाऱ्या खोलीत कैद असते जिथे तिला बाहेरचा कुठलाही प्रकाश जाणवत नसतो. म्हणून आपण सजग असणं गरजेचं आहे. आपल्या नात्यांमध्ये किंवा मित्र परिवारात कोणाचं वागणं बदललं असेल तर कोणतेही हेवे द्यावे मनात न ठेवता आपण स्वतःहून त्यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, मी तुम्हाला डिप्रेशनची 2-3 लक्षणं सांगितले म्हणजे तुम्ही एक्सपर्ट झाला आहात असं अजिबात समजू नका. त्यामुळे कोणालाही स्वतःहून डिप्रेशनचं लेबल लावायला जाऊ नका. तुम्ही फक्त इतकंच करा, त्या व्यक्तीला जज न करता त्याचं ऐकून घ्या आणि त्याला एखाद्या प्रोफेशनल सायकोलॉजिस्टकडे मदतीसाठी घेऊन जा. लक्षात ठेवा, डिप्रेशनशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तुमच्या लॉजिकपेक्षा तुमच्या लॉजिस्टिक सपोर्टची म्हणजेच तुमच्या प्रेझेन्सची गरज असते. सल्ले तर जगही देतं, पण तुमची साथ त्याला सांगते की तू एकटा नाहीयेस, आणि ही जाणीव त्याला पुन्हा उभारी घेण्यासाठी पुरेशी ठरेल. धन्यवाद. आणि हो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आनंदम सायकोलॉजी टॉक या आमच्या पेजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.